मंडळी नमस्कार. कालसर्प पूजन आणि कालसर्प दोष कुंडलीमध्ये प्रत्येकांच्या असतातच असं नाही. कालसर्पाचे काही निकष आहेत, कालसर्पाचे काही लक्षणं आहेत, त्याला अनुसरूनच आपण कार्य करावं, त्याची उपासना करावी. प्राथमिक रूपाने पाहायला गेला तर कालसर्पाचे अंग ग्रंथांमध्ये आलेले प्रयोजनापैकी प्राथमिक काही असे आहेत की समजा विवाह वेळेत होत नाहीये, विवाह झालाय तर तो संसार टिकण्यामध्ये अडथळा आहे, संतती सौख्य आपल्याला भेटत नाहीये, व्यवहारिक दृष्टिकोनासाठी आपल्याला अडथळे दिसून येत आहेत, करिअरमध्ये जॉबमध्ये आपल्याला तेवढी आपली कॅपेबिलिटी असून सुद्धा आपण त्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचत नाहीये. असंख्य त्वचा रोग असेल, कर्करोग असतील, कोणते जे जे रोग ज्याच्यामध्ये आरोग्याची विशेष भूमिका आहे, या आरोग्याच्या प्रत्येक तक्रारीमध्ये कालसर्प पद्धतीचे आपल्याला काही निकष दिसून येतात. आपण कालसर्पाचे निकष तपासा आणि त्र्यंबकेश्वर क्षेत्रावर कालसर्प पूजन करण्याच्या अनुभूतीचा आनंद घ्या, हीच आपल्याला विनंती.